लगेचच माझ्या मनात निर्णय असा झाला की हा प्लॉट तर मी सोडणार नाही. आणि माझ्या मुलीने पण मला दाखवले, म्हणे पप्पा हे बघा किती छान आहे. कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो ना, मला घरातल्या लोकांसारखे लोक ती भेटले इथे. आपले 23 एकरमध्ये कोकण खेरजमध्ये प्लॉटिंग आहे आणि बाहेरून कॅनडावरून आपल्या एका फॉलोअरनी म्हणता येईल, आपल्या एका कस्टमरनी आपली व्हिडिओ पाहिला होता, आपला व्हिडिओ. त्यानंतर त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आज ते आपल्या टेबलावरती आहेत. म्हणजे जवळजवळ या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये ते कॅनडावरून इकडे आले. त्यानंतर त्यांना प्लॉट आवडला. प्लॉटिंग कसं आहे हे मी सांगण्यापेक्षा त्यांच्या नजरेतून ऐकून घेऊया की ते सांगतील की प्लॉटिंगमध्ये काही अडचण आहेत का, किंवा मी एखादी गोष्ट त्या प्लॉटिंगमध्ये सांगितली ती कमी आहे का, ती स्वतःच सांगतील. त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. कंडिशन अशी आहे की ज्यावेळेस आम्ही इंस्टाग्रामचे रील बघत होतो, त्यावेळेस जाधव यांनी, मानसिंग जाधव यांचे मी रील बघितले आणि मला आवडले. आणि माझ्या मुलीने पण मला दाखवले, म्हणे पप्पा हे बघा किती छान आहे हा प्लॉटिंग वगैरे. तर ही प्लॉटिंग अशी आहे तर जेणेकरून आचरा, देवगड, दापोली, बाकीचे जे इतर बीचेस वगैरे त्या साईडला एकदम हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यातले जर गोव्याच्याही मध्यवर्ती ठिकाणी, रत्नागिरीपासूनही मध्यवर्ती ठिकाणी आम्हाला आवडलं. आणि तो रील बघून आम्ही मुलीनी आणि मी डिस्कस केला आणि आम्ही यांच्याशी संपर्क साधला आणि आम्ही हा प्लॉट इंस्टाग्रामवर बघितला. आणि आता सध्या या क्षणाला आम्ही तिथं बघितला, मला आवडला. आणि मला आवडल्यानंतर लगेचच माझ्या मनात निर्णय असा झाला की हा प्लॉट तर मी सोडणार नाही. त्याच्यासाठी मला जाधव यांनी इतका भारी सपोर्ट दिला, मला फार आवडला. आणि माझ्या मनात असं झालं, आणलेले पैसे मी डायरेक्ट बुकिंग पोटी केले. पण काय, मला पण अंतकरणात बरं वाटलं. त्यांनी जे सजेशन दिले एकदम कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी मला जो सहकार्य केलं, मला अतिशय आनंद झाला. त्याच्यामध्ये मी त्यांना चेक पण दिला. एक चेक, परत दुसऱ्या चेकबद्दल मी मला सांगितलं, डायरेक्शन दिलं. आता पुढं बघूया काय होतंय. आणि इतकं इतकं त्यांनी मला सहकार्य केलं की जेणेकरून आज मी फार भारावून गेलो आहे. आणि मी त्यांचे जवळजवळ 50%पेक्षा जास्त पैसे अमाऊंट पे केलेली आहे. पुढचं पण त्यांचं मला सहकार्य हवं आहे. कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो ना, मला घरातल्या लोकांसारखे लोक ती भेटले इथे. आणि पुढचं पण मला ते सहकार्य बांधकामासाठी किंवा कोणत्याही कागदपत्रासाठी सहकार्य करतील अशी त्यांना मी विनंती करतोय. आणि ते मला करतीलच असं मला वाटतंय. त्यानंतर सर 2 मिनिटं मला असं विचारायचं आहे की आपण जे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, प्लॉटमध्ये 10 प्रकारचे फळझाडे असू द्यात, त्याला कंपाऊंड वॉल असू दे किंवा गेट असू दे, प्लॉटिंगपासून मुंबई गोवा हे 5 किलोमीटर अंतरावरती. सरांनी फक्त रेल्वे स्टेशन बघायचं राहिले, तेही कालांतराने सरांना आपण देऊन दाखवतो. तुम्ही स्वतःहून आमच्या गाडीतून आला, तुम्हाला प्लॉटिंग गोवा, मुंबई गोवा रोड पासून प्लॉटिंग हे अंतर किती वाटलं सर तुमच्या नजरेतून? मुंबई गोवा पासून मला तरी ते 7 किलोमीटर सांगतात, पण साधारण ते 3-4 किलोमीटरच असावं. पण रस्ता असा आहे का मी स्वतः ट्रॅव्हल केला, रेल्वेने ट्रॅव्हल केला तिथून. नाही तर काही ऑप्टिकल आल्या होत्या, हायवेला आल्यानंतर इकडं कसं यायचं, काय यायचं, हे स्वतः मी ट्रॅव्हल केलं. त्यांची अपेक्षा होती का गाडीत येऊ, 4 व्हीलरमध्ये आणू तुम्हाला. पण त्यांनी जे सहकार्य केलं होतं फार भारी सहकार्य आहे. तर आपण ह्याच्यामध्ये ऑफरमध्ये रेट पण काढला होता, त्या रेटपेक्षा सरांना एकदम बेस्ट आणि ह्याच्यामध्ये रेट आपण करून दिलाय ना सर. त्यांनी. एवढ्या लांबून आले होते, सरांच्या अपेक्षा पण खूप होत्या आणि तेवढ्या विश्वासाखाती इथे आले. आणि त्यानंतर आपण त्यांचा इथं आल्यानंतर विश्वास जिंकला. जे आपण दाखवलं होतं इथून पाठीमागे, जे बोलतो किंवा जे सांगतो ते खरंच आहे. पाणी आहे तिथे आपण पाणी आहेच सांगतो मित्रांनो. त्यामुळे डोळे झाकून म्हणतं तर या सरांच्या बोलण्यावरून किंवा आमच्या शब्दावरून तुम्ही प्लॉटिंग बघायला या. त्याच्या आधी निर्णय घेऊ नका. कोकणामध्ये खूप ठिकाणी स्वस्त प्रॉपर्टी मिळते, मी नाही म्हणत नाही मित्रांनो. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवहार एकत्र येतो, त्यानंतर हा विश्व भीतच येतो मित्रांनो. कोकण नगर खेरोसे ही बेस्ट प्रॉपर्टी. का तर मित्रांनो, 1 नंबर प्लॉट मिळतात, 4 फुटी कंपाऊंड वॉल असू दे, गेट असू दे. आणि ह्याच्यानंतर 21 नंबर प्लॉटचा व्हिडिओ मी स्पेशली सरांच्या नावाने पोस्ट करेल. त्यामध्ये झाडे किती प्रकारचे आहेत, ते झाडे किती उंचीवरती आहेत, त्या झाडांची ग्रोथ किती आहे, त्या झाडांना पाणी घालतो की नाही, सर्व दाखवेल. आणि त्यांच्याकडून सगळ्यांकडून लवकर या. आपला फेज 1 जवळजवळ सगळा संपत आलेला आहे. आपण फेज 2 लवकरच लॉन्च करू आणि सरांचा आशीर्वाद आमच्याशी राहू दे.